जागर रमाईंच्या विचाराचा, देशाच्या हिताचा, अर्थात घर तिथे रमाई या अभियानांतर्गत आपण लोकसहभागातून हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। गेली 13 वर्ष सातत्यपूर्ण दररोज या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे जागृतीचा विस्तव तेवत ठेवा या उक्तीला अनुसरून या ठिकाणी लताताई दयाराम राजगुरू, ज्यांना आपण करोडोत एक रमाईची लेक म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी दररोज आपण घर तिथं रमाई हा उपक्रम राबवत असतो। या ठिकाणी सर्वप्रथम भारत सासणे सरांचा भारतीय संविधानाची प्रत व पंचशिलेचे शॉल देऊन त्यांचा सन्मान करायचा। सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। त्यानंतर विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींना नमो बुद्धाय, जय भीम। गेले 13 वर्ष हा महोत्सव सुरू आहे आणि खरोखर आमचे बंधू विठ्ठल गायकवाड यांनी म्हणल्याप्रमाणे यावर्षी आज 3 साहित्य संमेलनाध्यक्ष व्यासपीठावर येणं ही अभूतपूर्व गोष्ट आहे, एक ऐतिहासिक घटना आहे असं मी मानतो। काही नाही मित्रांनो, आमचं ब्रीद एवढंच आहे की रमाईंना जगामध्ये पोचवणं, बाकी आम्हाला काही माहिती नाही। आणि सर्व परत मी एक गोष्ट सांगतो की इथं सर्व जाती धर्मांचं स्वागत आहे। जो इथं रमाईंच्या चरणी लीन झाला तो आमचा, जो नाही तो कोणी नाही, एवढं फक्त आमचं ब्रीद आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचा आणि मस्त कार्यक्रम ऐकणार आहोत। आपण हास्य पंचमी, आज आपण एक वेगळा विनोदी कार्यक्रम ऐकणार आहोत। ज्येष्ठ एकपात्री कलावंत बंडा जोशी आज रमाई चरणी सेवा द्यायला आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण आता नुकताच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार भारत सासणे सर यांनी केलेला आहे। आज बंडा जोशींबद्दल एक गोष्ट निश्चित सांगायला पाहिजे। बर्वे बाहेर बंडा जोशी 25,000 खाली मानधन घेत नाहीत, हे आवर्जून सांगायला पाहिजे। पण रमाईंच्या चरणी आज ही सेवा द्यायला आलेले आहेत बंडा जोशी, हे मला सांगायला अतिशय आनंद होत आहे। त्यामुळे मी सर्वांचं, मान्यवरांचं स्वागत करतो आणि मी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। या नमस्कार। रमाई महोत्सवानिमित्त या ठिकाणी आयोजित आजच्या समारंभाचे मुख्य अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सासणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। बंडा जोशींना आज या ठिकाणी आपण सन्मानित केलं आहे। बंडा जोशी हे महाराष्ट्राला म्हणजे ज्यांनी हसवण्याचं काम केलं आणि फक्त पुणे आणि परिसरात कार्यक्रम न करता संपूर्ण महाराष्ट्रभर 5,000पेक्षा जास्त कार्यक्रम आज बंडा जोशींनी केलेले आहेत। त्यांचा कार्यक्रम म्हणजे निखळ आनंद असतो। जो माणूस बंडा जोशींचा कार्यक्रम ऐकतो त्याचं आयुष्य नक्कीच 1-2 वर्षांनी वाढल्याशिवाय राहत नाही। एवढा चांगला कार्यक्रम ते सादर करतात आणि 5,000 प्रयोग झालं तरी त्याच्यातलं नाविन्य कायम टिकून आहे त्यांच्या प्रयोगातलं आणि अतिशय म्हणजे त्यांना ती परंपरा लाभलेली आहे। आचार्य अत्रेंची, पु ल देशपांडेंची, शंकर खरातांची, व्यंकटेश माडगूळकरांची, जे ग्रामीण भागात तमा मिराजदार त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः लोटपोट हसवलं। मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व मित्र, राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी मी दुसऱ्यांदा येतो आहे, यापूर्वी येऊन गेलेलो आहे। अतिशय देखणा असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो, प्रेरणादायक असा कार्यक्रम होतो आणि आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे देशातली ही पहिला उपक्रम आहे ज्या ठिकाणी हे स्मारक उभं केलेलं आहे। या स्मारकापासून आणि इथल्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणी सुद्धा कार्यक्रम होत आहेत, हे ऐकून अतिशय आनंद वाटला। मित्रो, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि आपण बघत आलेलो आहोत की ज्या आपण लहान होतो, ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला जेव्हा दवाखान्यामध्ये जात होतो त्यावेळेला इथे एक ओळ लिहिलेली असायची, त्यामध्ये असं लिहिलेलं असायचं की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन। याचा अर्थ असा की जो हसणं ही जी काही गोष्ट आहे
ते सर्व रोगांवर रामबाण उपाय आहे असं त्याचा अर्थ आहे. आता हे जे काही आहे, हसल्यामुळे आपल्या मनातले आणि शरीराचे सगळे रोग दूर जातात, ही जी काही संकल्पना आहे ती आता अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा मान्य झालेली आहे, प्राप्त झाल्याने त्याचा आपण त्याचा अनुभव आपण घेतो आहोत. त्यामुळे हसल्यामुळे सगळे काही जे काही ताणतणाव आहेत आणि ताणतणावाचं जीवन आहे, सध्याची परिस्थिती बघता आपल्या भोवती इतकं ताणतणावाचं जाळं आहे की त्याच्यातून मुक्त राहणं अतिशय अवघड आहे. त्याच्यातून मुक्त राहण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या विनोदाची आपल्याला आवश्यकता आहे. याचा अर्थ उथळ विनोद असा नाही, मार्मिक विनोद, असे विनोद की ज्यामुळे आपल्याला सर्वांना आनंद वाटेल आणि आनंदवर्धक अशा प्रकारचे विनोद आपल्याला आवश्यक असतात. हे विनोद जर आपण स्वीकारू लागलो, पाहायला लागलो, आपल्याला जर हसू यायला लागलं तर आपण सर्व तणावातून मुक्त तर होतो, सर्व प्रकारचे रोगसुद्धा दूर जातात. मेडिसिनसुद्धा तेच सांगतं आहे आणि फिलॉसॉफी पण तेच सांगतं आहे. त्यामुळे बंडा जोशीसारखी माणसं जेव्हा काम करतायत आणि 5,000पेक्षा जास्त कार्यक्रम ते आपल्या समाजाला देत आहेत, तेव्हा हे मोठं अशा प्रकारचं सेवा आहे, समाजाची सेवा आहे असं मी स्वतः मानतो. सांस्कृतिक सेवा आहे आणि यातून एक समाजाला हसण्याची शिस्त आपण लावून द्याल अशी मला स्वतःला खात्री आहे. त्यामुळे मी आपलं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आपल्याला. धन्यवाद. मंडळी नमस्कार. माता रमाईंना आपण अभिवादन करूया. आणि मी आता जास्त प्रास्ताविक करत नाही, कारण आत्ता प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे जो ओळखतो तो खरा कलाकार असतो. तर प्रस्तावना वगैरे करण्यापेक्षा आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, मोबाईलचं वेळ इतकं वाढलेलं आहे की ते लहान बाळाची आई असते ना तशी अवस्था असते. बाळाची आई काय करते, पाळण्यापाशी जाते, चड्डीवर करून बघते ओली झाली आहे का. तसं काही महत्त्वाचं नसतं, आपण उगीच काढून बघत असतो मध्ये मध्ये. आता मोबाईल नव्हते तेव्हा आपले लँडलाईन होते, आपण सारखे उचलून बघायचो का काय आलं काय. फोन आला तरी येतो ना त्या माणसाचं काम असलं तर. वेळ घालवतो आपण त्या मोबाईलचं. आणि ते मोटरसायकलवर बघा अशी मान वाकडी करून बोलत चाललेले असतात. ते कोंबड्यांच्या मध्ये एक मानमोडी नावाचा रोग असतो, तो कधीतरी ह्या लोकांना होणार. कारण हा मान एवढं महत्त्वाचं काय असतं, थांबावं आणि बोलावं. पण मंडळी तसं करत नाही. पण मंडळी, असे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये समोर बसा खूप विनोद घडत असतात. त्यातलेच काय मी तुम्हाला सांगणार आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाचे प्रसंग दोन. एक म्हणजे माणसाचं लग्न आणि दुसरं म्हणजे बारसं. आता माझं पण लग्न झालं, आमच्याकडे बारसं झालं, पोरगा झाला तो नेमका अमावस्येला. म्हणून पोराचं नाव ठेवलं चंद्रगुप्त. दुसरी मुलगी झाली ती पण अमावस्येला, तिचं नाव चंद्रभागा. तर पोरगं झालं. पोरगं वाढत गेलं, 7-8 वर्षांचं होतं तेव्हा एक सिनेमा प्रसिद्ध होता. यंदा त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. शोलेचा डायलॉग काय भारी. आम्ही सिनेमा बघायला गेलो, मी बायको आणि पोरगं. सिनेमा बघून आम्ही घरी आलो. मी त्याला रोमॅन्टिक मूडमध्ये होतो. मी आल्या बायकोला म्हटलं, नाच बसंती नाच. आमचं पोरगं म्हणाले, इस कुत्ते के सामने मत नाच म्हणलं. अहो, त्यानं पण तोच सिनेमा पाहिला होता. माझ्या लक्षातच नाही असं आमचं कार्ट आहे. पण तुमची मुलं अभ्यास करत असतील, आमचं कार्ट अभ्यास करत नाही. परवा 12वीला नापास. म्हटलं लाज वाटते का, नापास झाला. ओ बाबा, तुमच्यामुळे झालो. म्हटलं मी काय केलं, मला 10वीला किती मार्क पडले. म्हटलं तुला 39% पडले. आणि शेजारच्या विद्याला किती पडले. म्हटलं तिला 93% पडले. 93. मग तेव्हा तुम्ही काय म्हणला. मी काय म्हणलं, तुम्ही म्हणाला त्या विद्याकडे बघ. मी 2 वर्ष तेच केलं म्हणलं, म्हणून नापास झालो. म्हटलं कार्ट्या, अरे तुला लाज वाटते का, लाज. तुझ्या एवढे असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती रे. तो म्हणला ते मला नका सांगू, तुमच्या एवढे असताना त्यांनी समाधीसुद्धा घेऊन झाली ती म्हणा. आता काय त्याच्यापुढे बोलणार. पण तुम्ही सगळे छान हसताय, बघून बरं वाटलं. कारण असं आहे की माणूस आयुष्यामध्ये
सगळ्यात सुंदर केव्हा दिसतो माहिती आहे? मेकअप केल्यावर नाही. जेव्हा माणूस खळखळून हसतो ना, तेव्हा त्याचा चेहरा कसाही असो तो अतिशय देखणा आणि सुंदर दिसतो. आणि असे सुंदर चेहरे बघण्याचं भाग्य आमच्या सगळ्या कलावंतांना नेहमी लाभत असते. तर तुम्ही छान हसताय बघून बरं वाटलं. मुख्य म्हणजे तुम्हाला विनोद कळला. विनोद कळायला डोकं लागतं. ज्यांच्याकडे असतं ना, अशी माणसं छान खळखळून हसतात, दाद देतात. पण ज्यांना हे नसतं ना, अशी माणसं कार्यक्रम सुरू असताना मध्येच उठतात, हळूहळू जायला लागतात. तर जर का कोणी मध्ये उठलं तर लक्षात ठेवा, हे जरा कमी आहे, त्याला इलाज नाही. पण तुम्ही सगळे छान हसताय बघून बरं वाटलं. आणि राजकारणामध्ये सगळीकडे आपले सगळे विनोद होत असतात. टेन्शन किती आहे हल्ली, फार टेन्शन वाढले. मी मध्ये एकदा परदेशात कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा आमच्या काही मित्राकडे राहत होतो, मराठी संस्था होती. त्याला एक दिवशी ऑफिसला जायचं होतं. तो म्हणला, आजच्या दिवस जोशी सर मी जरा ऑफिसला महत्त्वाचं काम आहे, मी जातो. त्यांनी कार काढली आणि तो कार चालवत चालला. रस्त्यामध्ये एक बाई होती, 9 महिने भरलेली होती आणि ती हात करत होती कुठली तरी गाडी थांबावी, आपल्याला हॉस्पिटलला सोडावं म्हणून. याला विचारायला दया आली. त्यांनी गाडी थांबवली. त्या बाईनं गाडी घेतलं, पुढे हॉस्पिटलमध्ये सोडलं. त्या बाईनं तपासणीसाठी डॉक्टरांनी आत नेलं. तो म्हणला, आता मी जातो. डॉक्टर म्हणले, असं जाता येणार नाही, तुम्ही बाईनं आणून सोडलेलं आहे, जबाबदारी तुमची आहे म्हणले, थांबा जरा. मग बाईंची सगळी तपासणी केली आणि त्यांनी ह्यांना विचारलं, त्या बाईनं विचारलं की या मुलाचे वडील कोण? त्या बाई म्हणले, ते बाहेर बसले तेच. ते म्हणले, तुम्ही मुलाचे वडील आहे, तुम्हाला जाता येणार नाही म्हणे. अहो म्हणलं, माझा काय संबंध आहे? मी म्हणलं मदत करायला म्हणून त्याला बाईनं सोडायला आलो. नाही ना म्हणे, बाईने सांगितलं की तुम्ही मिस्टर आहे त्यांचे म्हणून, त्या बाळणपण होईपर्यंत सुटता का सोडणार नाही तुम्हाला. म्हणलं, अहो असं नाही हो, तुम्ही खरंच माझी पाहिजे तपासणी करा, ते काय गुणसूत्र वगैरे जुळतात काय बघा. मग त्याची रक्त तपासणी केली आणि मग ते म्हणाले, काय डॉक्टरांना? डॉक्टर म्हणले, बरोबर आहे, तुम्ही त्या मुलाचे काही वडील नाही, आपला मान्य आहे, कारण तुमची रक्त तपासणी आम्ही केली तेव्हा मला असं आढळलं की तुम्ही वडील होणं शक्य नाही. हा म्हणला, चला आता इथनं तरी सुटलो. गाडीत बसला, परत जायला निघाला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणला, घरात 2 मुलं आहेत, ती कुणाची? ह्याचं टेन्शन, दिवसभर टेन्शन. अहो संध्याकाळी घरी गेला, बायकोकडे संशयाने बघायला लागला. रात्रभर त्याला टेन्शन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा हॉस्पिटलमधनं फोन आला. सॉरी म्हणाले, ते तुमच्या शेजारचे दुसरे गृहस्थ होते ना, त्यांची आणि तुमच्या रक्तामध्ये जरा गोंधळ झाला, पण तुम्हाला तसं काही नाही आहे म्हणाले, तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका. तेव्हा त्याचं टेन्शन गेलं. अहो असं फुकटचं टेन्शन येतं माणसाला. तर हे टेन्शन सोडायचं असलं ना तर हसण्यासारखा दुसरा उपाय नाही. आणि तुम्ही सगळे छान हसताय बघून बरं वाटलं. आणि एन्जॉय करावं माणसाने. विठ्ठलरावांनी बोलवल्याचं कारण आहे, माझा पायगुण फार चांगला आहे, मी जाईल तिथं सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. जे लोक चांगली दाद देतील, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात पुढच्या वर्षात काही ना काही चांगल्या गोष्टी घडणार. ज्यांची लग्न होत नसतील त्यांची होणार, ज्यांची झाली असतील त्यांना मुलं होणार, आणि ज्यांना जास्त मुलं असतील त्यांची थांबणार. कारण माझा पायगुणच चांगला आहे तुम्हाला सांगतो. आणि हल्ली ताणतणाव किती असतात, नोकरी धंद्यामध्ये असतात काम करणाऱ्या माणसांना. बायकांना घरातल्या कामाचं टेन्शन असतं, पोरांना अभ्यासाचं असतं, आणि बायकांना आणखीन एक टेन्शन असतं, ते संध्याकाळी टी व्हीवर मालिका लागतात, त्यातल्या त्या पात्राचं उद्या काय होणार याचं एक टेन्शन असतं वेगळंच. त्या टेन्शनमधनं मुक्त व्हायला पाहिजे आपण. आणि माणसानं ना नेहमी प्रेशर कुकरसारखं असावं. प्रेशर कुकर काय करतो, बुडाला किती पण आग लागलेली असू द्या, बुडाला किती पण आग लागलेली असू द्या, प्रेशर कुकर काय करतो, शिट्ट्या मारत असतो. तसं माणसाने बिंदास राहायचं, हसत राहायचं, काळजी करायची नाही. मला लग्न करायचं होतं. आमच्या शेजारच्या अण्णा, वय वर्ष 80, 50 वर्षापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केलेला होता. म्हणजे विचार करा, 50 वर्षापूर्वी.
मी अण्णांचा सल्ला घ्यायला गेलो. म्हणा अण्णा मला लग्न करायचंय. अण्णा म्हणाले कुठल्या पद्धतीने करायचे. म्हणलं पद्धत म्हणजे लग्नाच्या 2 पद्धती असतात. मी म्हणलं कोणत्या. एक म्हणजे ठरवून लग्न, दुसरं म्हणजे प्रेमविवाह. तुला कुठलं करायचं. म्हणलं अण्णा मला ना प्रेमविवाह करायचा. अण्णा म्हणाले दोन्हीतला फरक लक्षात घे. म्हणलं काय फरक आहे. त्यांनी मला फरक सांगितला. ठरवून लग्न म्हणजे काय असतं. आपण असे गवतातनं चाललेलो असतो, अचानक साप येतो आणि चावतो, त्याला म्हणायचं ठरवून लग्न. आणि प्रेमविवाह म्हणजे पुंगी घेऊन सापाच्या बिळापाशी जायचं, पुंगी वाजवून वाजवून सापाला बाहेर बोलवायचं आणि साप बाहेर आला की पाय पुढे करायचा आणि म्हणायचं चाव. मग मी म्हटलं प्रेमविवाह करायचा तर खरं म्हणजे माझी खरं इच्छा होती प्रेमविवाह करावा, पण हल्लीसारखी तेव्हा सोय नव्हती हो. हल्ली मुलं मुली कशी एकमेकात मिसळतात, गप्पा मारतात, टाळ्या देतात, बघितलं की बरं वाटतं. आमच्या वेळेला भारत पाकिस्तान, अहो काही काहींची अवस्था तर अशी होती ना, उपाशी सदा सोडिले अन्न पाणी, रुसेना तयाला चहा पावलोणी, सुचेना मुळी काहीही कामधंदा, मना आवडे मात्र नेण्यांची मंदा. अशी परिस्थिती होते. आणि काही काही आणखीन एक धोका होता. एक मुलगी होती, आमचा एक मित्र गेला, तो म्हणाला चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणाली मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. मुलींचे वडील म्हणजे डेंजर गोष्ट. परवा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर एका मुलीची छेड त्या मुलीने काढली. मुलींनी छेड काढली, मुलांनी छेड काढली. याला माहीत नव्हतं तिचा बाप पैलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि त्यांनी वडिलांना काय सांगितलं बघा. बाबा कालचीच रात येत होते मी, मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना, मेला मवाली हा असा झाला होता वेडा, पिसा हात धरला माझा असा कळ जाईना, त्याला ढकलून बाजूला मी धावत वळत घरी आले, घडले जे जे सारे काही तुम्हापाशी बोलले, याची नजर नाही बरी मस्ती, याची जिरवा सारी याला धरून चांगला चोप हाणाना, याची खोड मोडा पोरी याचे वाजवाच बारा. हो वाजवा टाळ्या वाजवा, हरकत नाही. तर असं म्हटल्यानंतर ते वडील काय सोडतात काय. त्यांनी त्याला धरून चांगला ठोकला, इतका बडवला की तो म्हणायला लागला अहो असं काय करता बदा बदा मारता, अहो असं काय करता बदा बदा मारता, दणा दणा हाणता सुजली माझी पाठ सारी, अहो हाताची बी हाड मोडली पायाची बी तोडली, आता पुरे करा हाण मारे, मला जाऊ द्या ना घरी माझे वाजले की 12. मग तो म्हणायला लागला बाप का मार मैंने सुना था, मगर मार क्या है ये मुझको नहीं थी खबर, जब से तुझसे मोहब्बत में करने लगा, बीच में तेरा बुढ़ा ही मरने लगा. मग तिनं त्याला सांगितलं थोड़ा थोड़ा प्यार होगा, थोड़ा इंतजार होगा, मेरे डैडी का सजना तुझे थोड़ा मार होगा, मेरा पिटवाना तेरा पीट जाना रे, सैया बाप से मिलना रे, मिलके मार भी खाना रे, मिलके मार भी खाना रे, दे दणा दण दण. मग तिने त्याला सांगितलं तेरा हाथ पैर सब तोड़ा, अब सर को तू बचा ले, बर्बाद बाप कर देगा ओ पगली शक्ल वाले, हो तेरी गर्दन अब ना टूटे तू जा जा, तेरी गर्दन अब ना टूटे तू जा जा, खतरा रे खतरा रे खतरा रे, तेरा बाप बडा खतरा रे. मग तिने त्याला सांगितलं एक वाकडा नि तिकडा मुखडा, भोपळ्या वाणी सुजला र, छेड काढलीस म्हणून माझ्या बापानं धुतला र, नको राज नको काऊ पुन्हा नको मार खाऊ,
नको रड गाणं गाऊ राखी बांधून घे भाऊ का हानत्यात, अशी परिस्थिती होते.